नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर मी कोमल वाघमोडे तुमचं स्वागत करत आहे कोमल वाघमोडे ब्लॉग या चॅनलमध्ये. तर आय होप की तुम्ही सर्वजण ठीक असाल. तर आता तुम्ही पाहू शकता आज सुट्टी आहे, त्यामुळे घरात कसा पसारा करून ठेवलेला आहे मुलांनी. कारण सुट्टी म्हणजे ना डबल ड्युटी लागलेली असते या दिवशी. एकीकडे स्वराज आणि एकीकडे मनू, या दोघांनी मात्र घरामध्ये त्यांना जे हवे ते वरती काढून खेळत बसतात. त्यांना म्हणजे असं ही मनू तर कशाशी खेळत बसते, अगदी किचनमधल्या ॲप्रनसोबतही. किचनमधल्या ॲप्रनही त्यांनी बाहेर काढलेले आहे. स्वराजने स्वराजच्या गाड्या सर्व बाहेर काढलेल्या आहेत. तिने किचनमधल्या ॲप्रन, परत किचनमधल्या काही गोष्टी, तसंच बॉल, रायटिंग पॅड, कंपॉस, या सगळ्या गोष्टी काही ना काहीतरी वरती काढून तिला खेळायला हवं असतं. पण हे सगळं मात्र ती कधी स्वराज घरी असेल तरच करते. जर स्वराज घरीच नसेल, 12 वाजता तो एकदा शाळेत गेला की मला 12 वाजताचं घर आवरलं, तर संध्याकाळी स्वराज आल्यानंतरच घरामध्ये परत तुम्हाला खेळणे दिसतील. मात्र इतर वेळेस तुम्हाला कंटिन्यू घरामध्ये खेळणे दिसतील जर स्वराजला सुट्टी असेल तर. याच्या आधी आता तुम्हाला हे एका वेळेसचं मी दाखवते, पण याच्या आधी सकाळी माझं 2 वेळा घर आवरून झालेलं आहे, पण तरीही परत एवढंच पसारा पाडलेलं आहे मुलांनी. आणि स्वराजला तर हल्ली एरोप्लेन बनवायचं खूप वेळ लागले आहे. सारखं एरोप्लेन बनवतो आणि इकडे तिकडे उडवत बसतो. तर त्यांनी पाहू शकता किती एरोप्लेन बनवलेत. मी ते गोल बास्केट आहे त्याच्यामध्ये जमा करून ठेवले त्याचे एरोप्लेन. कारण टाकल्यानंतरही ओरडतो, परत डबल पेज फाडणार, डबल बनवणार. त्यापेक्षा म्हटलं आहे तेच त्याच्याशी खेळत बसेल. इथे रेनकोटही घेतलेला म्हणून घालण्यासाठी, तिला ट्राय करायचा होता. आणि आता तिची मात्र लुडबुड चालू आहे मध्ये मध्ये. इथे स्वराच्या बॅगेतले बुक्स पण काढून ठेवलेले. बॅग्स म्हणाली मला पाहिजे खेळायला. तिला अडकावून पाहायची होती बॅग, म्हणून स्वराजने तिला बुक्स काढून दिलेली बॅग. कारण बुक्स टाकल्यामुळे खूप जड लागत होती म्हणून. तरी 2 सायकलनी मनूच्या वरती ठेवून दिलेले आहेत. आता हा घोडा मात्र आहे, हा स्वराजला घेतलेला घोडा आहे, पण तो अजूनही आहे चांगला, त्यामुळे मनू त्याच्याशी खेळते व्यवस्थित. तो मात्र ती कुठेही ठेवून देत नाही. आता इथे पाहू शकता तुम्ही ट्रॅक्टरवर कशी बसली आहे. आता इथे मी बास्केटमधले काही गोष्टी बास्केटमध्ये ठेवण्यासाठी घेतलेल्या आहेत. त्याने त्यातलेच वरती काढल्या आणि फेकल्या खाली. आणि आता त्या परत आवरण्यासाठी घेते मी. तर आता तीही मला आवरू लागेल थोडंफार. तिला वाटलं तर ती पसारा आवरूही लागते, नाही म्हटलं तर कधी तिला असं म्हणजे खेळण्याचा मूड असेल तर आणखीन डबल काढून बसते. पण ज्यावेळेस तिचा खेळण्याचा मूड नसेल त्यावेळेस ती आपल्यासोबत तीही त्या गोष्टी ठेवून देते. आता पाहू शकता तुम्ही तिचंही चाललेलं आहे भरायचं. आता मी ते गाडी चेक करते. त्या गाडीचा समोरचा जो शो असतो तो हे दोघांनी बसून मोडून टाकलेला आहे. तर मी पाहत होते कसं जॉईंट करता येईल ते. आणि इथे हिने हा आपला सिमेंट मिक्सर आहे, त्या सिमेंट मिक्सरचे 2 भाग केलेले होते, तर तेही जॉईंट करून ठेवून दिले. आता हे एरोप्लेन मात्र सारखं ती काल खेळत होते, कारण तिला ते आवडत होतं छान. कारण ते एरोप्लेन असं जमिनीवर फिरतं, त्याला पाठी दोरी आहे, ती ओढली की त्याचे व्हील्स पुढे पळतात, तसे ते पुढे जातं फास्टमध्ये. ते म्हणून याच्या आधी खेळले, पण तिला काल काय माहिती का पण सारखं एरोप्लेन खेळायसाठी हवं होतं. आता इथे मी सगळं आवरून ठेवलेलं आहे पसारा जिथल्या तिथे. आता सोफा साफ करून घेते एकदा. आणि म्हणून सारखी टेबलवर चढायला मागत होती, म्हणून मी टेबलच मध्ये घेतला. कारण ती तिथे टेबलवर चढते आणि टी व्हीपाशी जवळ जाऊन उभी राहायला पाहते. आता इथे पाहू शकता मी सोफाही झाडून घेतलेला आहे. सोफ्यावर बसलेत आणि तिथल्या तिथे सगळे सांडून ठेवतात मुलं. म्हणून त्याला म्हटलं तू एका साईडला बस, म्हणजे इथल्या इथे झाडता येईल. मध्ये बसला तर कसं दोन्ही साईडला पसारा होऊन जातो. आता इथे मनू बोललेली मला दूध हवे, म्हणून मनूला दूध आणून दिलेलं, तर ती दूध पित आहे आता. आणि माझंही तोपर्यंत टेबल असं स्वच्छ करून झालेलं आहे.
जास्त पाऊस असल्यामुळे काही जास्त धूळ बसत नाही, पण नॉर्मल डस्ट असतोच ना घरामध्ये, त्यामुळे मी तोही झाडून घेतलेला आहे. आणि आता इथं मात्र मी आम्ही गावावरून आणलेले कांदे होते, ते मी टेबल खाली सारून ठेवलेले, व्यवस्थित करूनच सारून ठेवलेले, पण म्हटलं जरा हात मारून पाहावा, कारण काय खराब होतात मग त्यामुळे बाकीचेही खराब होतात, त्यामुळे म्हटलं सगळे एकदा काढून परत एकदा व्यवस्थित ठेवून द्यावे. तर आता इथं माझी पहिली जी कांद्याची जाळी होती ती खाली झालेली व्यवस्थित, तर म्हणून मी आता ही स्वच्छ केली जाळी आणि त्याच्यामध्ये परत हे कांदे भरायला घेतले. आता इथे मी छोटे मोठे मिडल असे डिवाईड करून कांदे भरलेले आहेत. आणि म्हणूनच इथे चाललेले मी इकडचं तिकडे ठेवत होते, तर ती डबल मला काम वाढत होती. नंतर काय तिला वाटलं काय माहिती, टी व्ही पाहत बसली मस्तपैकी आणि सोफ्यावर जाऊन बसली. तोपर्यंत माझं पटापट भरून पण मी घेतले डिवाईड करून. आता इथे ती एखादा आणून टाकत होती, इकडचं तिकडचं इकडे तिकडे गेलेले झाडू मारताना. आता बॅट घेतले, बॅटसोबत कांदा म्हणजे तिला बॉल वाटत होता वाटतं, बॅटसोबत खेळायचं होतं तिला. पण नंतर काय अचानक मनात आलं काय माहिती, जरा मी बोलले म्हणून शांत बस, तर परत मग बॅट ठेवून दिली आणि ही कॅन्डल असते आपली बड्डेच्या वेळेस देतात, ती कॅन्डल घेऊन बसलेली खेळत. कॅन्डल असं मला ती सांगत होती, कांदा आहे कॅन्डल आहे, कांदा आहे कॅन्डल आहे, असं तिचं बडबड चाललेली. आता इथे हे सगळं आवरून घेतलं आणि ही जी खाली जी त्यांची कांद्याची हे राहतात टर्फलं, ते सगळे टर्फलं आता उचलून मी कचऱ्याच्या पिशवीत टाकून घेणार होते आणि झाडू मारून घेणार आहे. आता इथं तिचं गाणं लाव चाललेलं, तर ती गाणं ऐकत नाचली थोडा वेळ आणि अचानक परत काय मनात आलं तिच्या काय माहिती, तर शांत झाली आणि आता परत ती चालू झाली तिचं मस्ती वगैरे. त्या कॅन्डलशीच भरपूर वेळ खेळत बसली. पण ती तिचं असं आहे, फक्त एखादी गोष्ट हातात मिळाली पाहिजे, एखादी गोष्ट नवीन हातात मिळाली की त्याच गोष्टीशी ती व्यवस्थित खेळत बसते, मग ती एवढं काही त्रास देत नाही. आता मी ते कांद्याची सगळी टर्फलं उचलून घेतलेली आहेत आणि आता झाडू मारून घेत आहे. झाडू मारून घेताना मात्र ती वरती बसली. हा मनूचा सगळ्यात प्रथम तिच्या पप्पाने आणलेला खुळखुळा आहे. तिला वरती चढायचं होतं, तिला वरती चढवून ठेवलं तर तेही टेबलवर उभी राहते, म्हणून परत मी टेबल म्हटलं जागेवरच ठेवून द्यावा, कारण हे ऐकणार नाही मुलगी. तोपर्यंत माझे मिस्टर आले होते. मुलांना थोडाफार खाऊ आणलेला आणि भाजी आणलेली त्यांनी येतानाच, तर ते भाज्याही नीट करायचे होते, पण मी भाज्या आता सध्या डिवाईड करून फक्त ठेवणार आहे आणि स्वयंपाकाला घेणार आहे, कारण आता जवळजवळ 6:30-7 वाजल्या होत्या, त्यामुळे मी आता सगळ्यात पहिल्यांदा स्वयंपाकासाठी घेतलेलं आहे. आणि आज तुम्हाला तूपही दाखवायचं होतं मी कशी बनवते ते, तर तूपही दाखवायचं होतं. आणि मी दूध तापवण्यासाठी ठेवलं होतं, पण नवीनच ह्यांनी बॅग आणलेली आत्ता येताना, तर त्यातलंच दूध तापवायला ठेवलं, पण ते प्रॉब्लेम असं झाला की दूध खराब झाल्यामुळे मग मी त्याचं पनीर काढायला ठेवलेलं आहे. पनीर काढून घेतलेलं आहे आणि जाळीमध्ये ठेवून दिलेलं आहे, कारण त्यातलं पाणी सगळं निथळावं म्हणून. आणि आता इथे मी वांग्याची भाजी करायची आहे, त्याच्यासाठी मसाला बनवते. मसाल्यासाठी मी लसूण घेतलेले आहेत 5-7 पाकळ्या आणि ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे आपल्या खिसणीवर, आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे मसाल्यामध्ये आणि मसाला करून घेतला. मसाला करताना माझ्या लक्षात आलं की शेंगदाण्याचं कूट कमी आहे, तर मग इथे मी तवा ठेवून पहिल्यांदा शेंगदाणे भाजायला टाकलेले आहेत. शेंगदाणे भाजून घेतले आणि हा मसाला पहिल्यांदा काढून घेतला, जो त्या मिक्सरच्या भांड्यात होता तो मसाला काढून मी आता शेंगदाणे भाजण्यासाठी. आता इथे मी मसाला काढून शेंगदाणे वाटण्यासाठी घेणार होते, पण शेंगदाणे अजून काही भाजले नव्हते. म्हटलं तोपर्यंत आपलं भाताचं कुकर लावून होईल, म्हणून मी आता इथे भाताचं कुकर लावत आहे. तर शेंगदाणे हे भाजून झाले होते. भाताचं कुकर झालं लावून, आता शेंगदाणे काढून मी घेणार होते आणि वाटून घेणार होते. तोपर्यंत मी गॅसवर कढई ठेवली गरम होण्यासाठी. आता मी इथे पहिल्यांदा वांगी चिरून घेतलेले आहेत. वांगी मी डबल टेबल चिरून घेते, कारण चार भाग करून परत आणखीन त्याच्या मधोमध मी भाग करते, जेणेकरून जर कुठे कीड वगैरे लागली असेल तर दिसते वांग्यांना. या दिवसात वांग्यांना कीड लागते भरपूर.
इथे मी मसाल्याचं भांडं खाली केलेलं आहे आणि याच्यामध्येच मी आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे घेणार आहे बारीक करून. तर आता शेंगदाण्याचं कूटही मी बारीक करून घेतलेलं आहे. आता मसाल्यामध्ये मी हे स्टफिंग वांग्याच्यामध्ये मी हे मसाल्याचं स्टफिंग भरणार आहे. आता इथे माझा मोबाईल स्विच ऑफ झाला असल्यामुळे मी दुसऱ्या मोबाईलवर शूट करत आहे. ते का कोणास ठाऊक पण एवढं कसं काय उजेडाचं ब्राईटनेस कमी पडला माहीत नाही, पण भरपूरच ब्राईटनेस कमी झाला असं एकदमच अचानक, कारण हा दुसरा मोबाईल आहे. दुसऱ्या मोबाईलमध्ये हे शूट केलेलं आहे. आता इथे मी स्टफिंग करून घेतलेलं आहे. आता वांग्यामध्ये स्टफिंग भरून वांगी मी टाकले मसाल्यामध्ये. वांगे आधी मी पहिल्यांदा शॅडो फ्राय करून घेते. शॅडो फ्राय झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये मग पाणी ॲड करते, कारण आम्हाला संध्याकाळीसाठी रस्सा भाजी लागते. सुकी भाजी नाही जास्त चालत. सुकी भाजी सकाळी आणि रस्सा भाजी संध्याकाळी अशा प्रकारे रुटीन ठरलेलं आहे. आता इथं राहिलेलं कूट मी काढून घेतलेलं आहे आणि पाणी ॲड करत आहे वांग्याच्या भाजीमध्ये. लागेल थोडं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून घेतलेलं आहे. राहिलेले शेंगदाणे त्याच प्रकारे वाटून घेऊन मी तसेच ठेवून दिलेलं आहे भांडं. आणि आता पहिल्यांदा म्हटलं तूप काढून घ्यावं, कारण तुपासाठी मी जी साई साठवलेली ती वरती काढून ठेवलेली. या साईमध्ये मी कुठल्याही प्रकारचं विरजण वगैरे दही वगैरे टाकलं नव्हतं, फक्त साई होती. तर ती साई मी अर्ध्या तासासाठी आधी वरती काढून घेतलेली, कारण जेणेकरून जे फ्रीजमुळे घट्ट बनलेली असते ती जरा सैल पडते साई. आता इथे मी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे आणि हे सगळं पसारा आवरलं. आणि पहिल्यांदा पनीर पाहिलं तर पनीरमधलं पूर्णपणे पाणी निथळलेलं. थोडं काय पाणी असेल ते म्हटलं निथळून जाईल म्हणून मी झाकण ठेवून दिलं एका साईडला. आता इथं पाहू शकता तुम्ही साई किती साठलेली. ही माझी 2 आठवड्याची साई आहे. तर आता ह्या 2 आठवड्याची साईमधले मी पहिल्यांदा साई सगळी काढून घेतली. पाहू शकता इतकी लूज पडलेली आहे साई. आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि जरा हे करून घेतलं, मिश्रण थोडंसं एकजीव केल्यासारखं केलं. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये घेताना त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं. तर पाहू शकता किती मस्त प्रकारे असा लोण्याचा गोळा वरती आलेला आहे. तर पाहू शकता लोणी आणि पाणी किती वेगळं झालेलं आहे. आणि पाण्यात टाकल्यानंतर ही गोळा काही स्प्रेड वगैरे झालेला नाही. आता अशी थंडी आहे त्याच्यामुळे पटकन निघाला. तसं छान प्रकारे लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे मी दुसरा आणखीन एक भांडं केलं, म्हणजे 2 बॅचमध्ये माझं कंप्लीट झालं. तर दुसऱ्याही बॅचमधलं तुम्ही पाहू शकता कसा घट्ट असा गोळा निघालेला आहे. आता इथे मी हा जो लोण्याचा गोळा निघालेला आहे याचा आपला जो साईचा स्मेल आहे तो जाण्यासाठी मी आता 2-3 पाण्यातून तो धुवून काढणार आहे. आता इथे घमेल्यामध्ये मी हा स्टीलच्या घमेल्यामध्ये घेतलेलं आता इथे पाहू शकता मी परत त्याच घमेल्यामध्ये डबल पाणी ॲड केलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये हा लोण्याचा गोळा टाकत आहे धुण्यासाठी, कारण धुवून एकदा घेतला की त्याला स्मेल राहत नाही कुठला आणि तूपही छान प्रकारे निघतं. आणि त्यानंतर मी कढईमध्ये तूप करण्यासाठी डायरेक्ट तापवायला ठेवते. मी फ्रीजरमध्ये ठेवत नाही परत घट्ट होण्यासाठी, कारण ते परत दुसऱ्या दिवशी डबल वेप लागतं. परत काढा परत धुवा, त्यापेक्षा म्हटलं आत्ताच धुवून घेतलेलं आहे व्यवस्थित. तर आत्ताच मी याचं तूप कढवण्यासाठी ठेवणार आहे कढईमध्ये. तर आता पाहू शकता तुम्ही कसं छान. आता हे सेकंड पाण्यामधून घेतलेलं आहे. तर पाहू शकता किती छान निघालेलं आहे. आताचं हे पाणी जास्त खराब निघालेलं नाही आहे. नॉर्मल व्हाईटनेस राहिलेलं आहे फक्त.
आता मी यात परत पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि परत हे मी स्टीलच्या घमेल्यामध्ये हे घेत आहे लोणी काढून. तर आता स्टीलच्या घमेल्यामध्ये पाहू शकता तुम्ही काही म्हणजे व्हाईटनेस काहीच आलेला नाही आहे. अशा प्रकारे कढईतून मी याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि आता कढई खाली करून धुवून घेणार आहे. आणि हे एकदा आता झालं हे फायनलमध्ये आता मी कढवण्यासाठी ठेवत आहे. आता हे कढवण्यासाठी ठेवेपर्यंत भाजी वगैरे माझी झालेली आहे. भाजी आणि एक वेळेसच तूपही दोन्ही कढवून होईल. दोन्ही तयार होईपर्यंत मात्र मुलांनी इथे डबल पसारा करून ठेवला होता, तुम्ही पाहू शकता. आता तर चला आता इथे मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे. तर मला व्हिडिओ कसा झाला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. तर पाहू शकता आता मुलांनी कसा पसारा केलेला आहे. ही मला हॉलमध्ये घेऊन गेलेले आहे. परत आल्यानंतर पाहते मी तर सगळं झालेलं होतं रेडी. तूप वगैरे निघालेलं छानपैकी, वांग्याची भाजी झालेली आणि पनीरही छानपैकी नितळलेलं. तर आता पाहू शकता मुलांचा पसारा. मुलांनी आता अशा प्रकारे सर्व घोळ घालून ठेवला होता. परत आता मला एकदा पसारा आवरण्यासाठी पडलेला होता. तर चला बाय.